करू नकोस त्यांच्या. अगं एक तर ते घरी बाईच्या हातचं खातात, हॉस्पिटलमध्ये डबा असतो, मग खातील ना आजच्या दिवस घरचं. माई कधी कधी तू इतकी टिपिकल वागतेस ना ग माई. तुला कळतंय का, ते इथे येतात ते फ्रेंड्सला भेटायला येत आहेत. त्यांना काहीतरी हेल्थ फाउंडेशन का कोलॅबरेशन त्याचं काहीतरी डिस्कशन करायचंय म्हणून ते आलेत. त्यांना माझी काहीही पडलेली नाहीये, मी प्रायोरिटीच नाहीये त्यांची. अगं आता हे बघ, तू जर मुंबईला गेलीस आणि अचानक तुला रोकड्या भेटला तर तू काय करशील? त्याला भेटशील ना? हे बघ, मला जसं कळलं की माझे आई बाबा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत, तर मी चल रोकड्या आपण एक चहा मारत आणि कट्टा टाकूयात असं नाही म्हणणार ना, किंवा चल मी आणायचे वेळ तर पटकन डबिंग करून येते असंही नाही म्हणणार. असं लग्न ठरवायला येत आहेत यार, ते काहीतरी सिरियसनेस पाहिजे. कसं ग माझं बछड ते. हे बघ, तुला आता हे एवढं सगळं कळतंय म्हणजे तू मोठी झालीस, मॅच्युअर झालीस, हो की नाही? मग आपण माफ करून टाकायचं त्यांना, एवढं तर जमेलच ना आपल्याला. पण तरी ते मोठेत. अगं ते वयानं, मनानं थोडीच. झालं, पटवलंच मला. माई तू ना असं सगळं सोपं करून सांगतेस, मग मला काही बोलायलाच उरत नाही. तो डॉक्टर आहे ना, तो पण असंच करतो. हो ना. हे बघ, आता गरमागरम फुलका खा, त्याच्यावर तूप आणि मीठ टाकून देते. हा नको, नंतर एकत्र जेवूया. का ग, काय हवंय आमच्या मनीला? हा कौलावर जाऊन बसायचंय? हो, ऍक्च्युली सौमित्रला भेटल्यावरच मला शांत वाटेल आता. थांब 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 थांब, मी तुला सांगते ते कर. हा एक मिनिट थांब. तू असं कर, तू डोळे मीट ना, डोळे मीट आणि म्याव म्याव कर. चल, काहीतरी फिल्मी बोलतेस. अगं कर तरी. ओके ठीक आहे, ट्राय कर. म्याव म्याव. काय करतेस आता बघ. आईच्या गावात तू कसं काय आलास इथे? काही नाही, इथून बाहेरून चाललो होतो, एकदम असं म्याव म्याव ऐकवलं म्हणून आत आलो. म्हणलं एक चक्कर टाकावी. पण चक्कर इथे नाही टाकायची, घरात बाहेर घेऊन जा तिला. हे घर आउट. चांगलं मोकळ्या हवेत फिरा, मनात जे काही असेल ते बोला. काय थोडं म्याव म्याव करा. हा जा, बघताय काय, गो. आलोच. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं, आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि
ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असाच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.